नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला खारे फुटाणे आणि खारे शेंगदाणे याची रेसिपी करून दाखवणार आहे. खारे शेंगदाणे आणि खारे फुटाणे घरात सर्वांनाच आवडते. मार्केटमधले आपण कसे आणतो, काय आणतो तर ते लक्षात येत नाही. पण घरी केलेले फुटाणे भट्टीवर भाजल्यासारखेच घरी होतात आणि खारे दाणे पण बाहेरून विकत आणल्यासारखेच होतात. आणि पावसाळ्यात मुलांना काहीतरी चटरपटर टाईमपास टी व्ही पाहत काय असं काहीतरी चटरपटर आवडतं. त्यासाठी मी खारे दाणे आणि खारे फुटाणे करत आहे. सर्वप्रथम मी गावरानी चणे घेतलेले आहे. हे घरचे शेतातले चणे आहे गावरानी. आणि ह्या चणे एवढे म्हणजे गावरानी असल्यामुळे त्याचे फुटाणे पण खूप छान होते. बाहेरून भट्टीवर भाजल्यासारखे याचे फुटाणे तयार होते. आणि हे शेंगदाणे घेतलेले आहे कच्चे, पांढरे शेंगदाणे आहे ते, आणि थोडेसे जाडसर आहे. याचे खारे दाणे चवीला खूप छान लागतात आणि टेस्टी पण लागतात. सर्वांना घरी खूप आवडतात. चला तर खारे दाणे करण्यासाठी आपण सर्वप्रथम शेंगदाणे थोडेसे 5 मिनटं बॉईल करून घेऊया. त्यासाठी शेंगदाणे मी पातेल्यात टाकलेले आहे आणि 1 ग्लास त्यात पाणी टाकलेलं आहे. पाणी हे शेंगदाणे बुडतील एवढं पाणी त्यात घालावं. आणि पाणी टाकलं, तेलामध्ये पाणी आणि शेंगदाणे टाकलेले आहे आणि त्यात थोडंसं चिमूटभर मीठ घालत आहे. मीठ घातल्यामुळे त्या शेंगदाण्याला आतूनसुद्धा मिठाचा थोडासा खारटपणा येतो. आणि आपण हे पातेलं गॅसवर ठेवून देऊ. 5 मिनटं आपण हे शेंगदाणे बॉईल करून घेऊ. 5 मिनटं शेंगदाणे बॉईल केले की नंतर ते शेंगदाणे बॉईल करायला ठेवलेले आहे 5 मिनटासाठी. भाजले फुटाणे करण्यासाठी आता आपण थोडीशी हळद, 1 चम्मच हळद घेऊया. आणि ह्या हळदीचं पाणी थोडंसं करून घेऊया. हळदीचं पाणी या फुटाणेला हळदीचं पाणी केलेलं आहे. अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे, त्यात थोडंसं पाणी टाकलेलं आहे. आणि हे पाणी आपण फुटाणेला चांगलं लावून घेऊया. पाणी थोडंसंच टाकायचं आहे, फुटाणे ओले होईस्तोवर. हे फुटाणे आपण बाउलमध्ये घेऊया किंवा एखाद्या कटोऱ्यात घेऊया. मी हे फुटाणे गंजोलीमध्ये घेतलेले आहे आणि या फुटाण्याला चांगली आपण हळद लावून घेऊया. हळद लावले असल्यानं त्या फुटाण्याला छान पिवळा रंग येतो. भट्टीवर भाजल्यासारखे छान दिसतात. आता हे फुटाणे थोडा वेळ आपण हवेशीर सोकू देऊ 5 मिनटासाठी. फॅनच्या हवेमध्ये 5 मिनटं हे हरभरे आपण हळद लावून सोकू दिलेले आहे. 5 मिनटं झाल्यानंतर आपण छान त्याला मिठामध्ये भाजून घेऊ. 5 मिनटे सोकण्यासाठी मी इथे ठेवलेले आहे. आपले शेंगदाणेसुद्धा 5 मिनटं बॉईल करून झालेले आहे. आता हे शेंगदाणे आपण पाणी त्यातून झाऱ्याने त्यातून पाणी आपण निथळून घेऊया. आणि हे छान सोकायला ठेवूया. शेंगदाण्यातून पाणी पूर्ण आपण झारून घेतलेलं आहे. आणि हे शेंगदाणे असेच 5 मिनटं फॅनच्या खाली सोकून घेऊया. जोपर्यंत याच्यातलं पाणी पूर्णपणे निघून नाही जाईल तोपर्यंत हे शेंगदाणे पूर्ण सोकू देऊ. एका पातेल्यामध्ये शेंगदाणे मी सोकायला ठेवलेले आहे पाणी झारून. आणि एका पातेल्यामध्ये मी म्हणजे ताटामध्ये मी हे हरभरे चं पाणी निथळायला ठेवलेलं आहे. खारे दाणे भाजण्यासाठी आपण स्टीलची कढई ठेवलेली आहे. कोणतीही कढई चालते. आणि ती कढई चांगली गरम झाल्यानंतर आपण त्याच्यात हे घरी वापरतो रेग्युलरवालं मीठ आपण ते गरम करायला ठेवूया. मीठ चांगलं गरम झालं की मग आपण त्यात आपले शेंगदाणे आणि फुटाणे भाजून घेऊया. आता आपण हे फुटाणे आणि हे शेंगदाणे भाजून घेऊया. मीठ चांगलं तापलेलं आहे, चांगलं गरम झालेलं आहे मीठ. आधी थोडे शेंगदाणे भाजून घेऊया. थोडे टाकायचे शेंगदाणे. आणि हे आपण ह्या मिठामध्ये चांगलं गरम झालेलं आहे हे मीठ, त्यामध्ये चांगलं भाजून घेऊया. तुम्हाला आवाजसुद्धा येत असेल हे शेंगदाणे फुटण्याचा. कसं छान असे हे होत आहे.
आता शेंगदाणे छान भाजलेले आहे मिठामध्ये, ते आपण झाऱ्याने त्यातील सर्व मीठ काढून घेऊ. आता याच मिठामध्ये आपण फुटाणे पण भाजून घेऊ. फुटाणे छान भाजले. ह्या मिठामध्ये मीठ गरमच आहे. जसं ओले फुटाणे थोडेसे असले की त्यात थोडंसं मीठ राहते आणि ते पूर्ण भाजले गेले की त्यातलं सगळं मीठ निघून जाते. आता फुटाणे सुद्धा भाजून घेऊ आपण. फुटाणे सुद्धा छान भाजले गेलेले आहे. आता आपण फुटाणे सुद्धा मिठामधून निथळून काढू. राहिलेले चणे पूर्ण आपण भाजून घेऊ. आता त्याचे पूर्ण फुटाणे तयार करून घेऊ. घरचे फुटाणे सर्वांना आवडते आणि सर्वजण आवडीनं खाते, कारण ते घरचे पौष्टिक आणि स्वच्छ सुद्धा राहते. त्यात कोणतेही भेसळ, केमिकल असं काही बाहेरचं राहत नाही. त्यामुळे मुलांना घरचेच फुटाणे, घरचेच खारेदाणे घरीच बनवून दिल्या जाते आणि वेळ पण फार कमी लागतो. आपण राहिलेले चणे आणखीन ते सुद्धा भाजून घेऊया, म्हणजे पूर्ण आपले चणे भाजून ते फुटाणे तयार होऊन जातील. पहा, तुम्हाला तडतडण्याचा आवाज येत असेल. घरचे फुटाणे, शेंगदाणे घरी बनवलेले खूप छान लागते. बाकीचे पण चणे आपण छान भाजून घेतलेले आहे मिठामध्ये आणि ते झारून. पहा किती छान चणे झालेले आहे. अगदी आपण विकत आणतो ना तसे, पण घरचे चणे भाजून फुटाणे करणे खूप छान आहे आणि इतके टेस्टी लागतात. खूप छान. आपले चणे आणि फुटाणे तयार झालेले आहे. पहा घरचे हे शेंगदाणे कसे हे येतात, असं त्यातले पूर्ण सालपट असं इझिली निघून जाते आणि आवाज पहा कसा येतो. पहा, घरचे शेंगदाणे चवीला खूप छान लागतात, खारेदाणे. आणि तसेच हे फुटाणेसुद्धा पहा फुटाणेसुद्धा असं म्हणजे खुसूर आवाज येतो, असं भाजल्यासारखा असा. पूर्ण घरचे फुटाणे आणि शेंगदाणे चवीला खूप छान लागतात. तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी सांगा आणि नक्की तुमच्या मुलांसाठी तुम्ही नक्की घरच्या घरी तयार करा. कारण टी व्ही पाहताना किंवा काही ऐकताना मुलं आवडीने खातात आणि घरी केलेली रेसिपी म्हटलं की खूप आवडीनं खातात. बाहेरून विकत आणायची काहीच गरज नाही. इझिली आपल्या घरामध्ये हे उपलब्ध राहते. छान मस्त बनवा आणि आपल्या फॅमिलीला द्या टाईमपास म्हणून, तर खूपच छान आहे. धन्यवाद.